आपली आजची कथा आहे, मुलांनी जिवंत आईला मेली म्हणून घोषित केलं. मुलांना स्कूल बसमध्ये बसवून घरी परतलेली स्वाती उदास मनानं घरावरील गच्चीत जाऊन बसली. सुखावणारं वातावरण, आकाशात पसरलेले हलके फुलके ढग आणि पक्ष्यांची मधुर किलबिल, कशाकशानंही तिच्या मनाला तेवढं समाधान वाटत नव्हतं जेवढं तिला याआधी ती राहत असणाऱ्या शहरामधील घरात मिळत होतं. स्वाती आपली नजर भिरभिरवत गच्चीवरून समोर दिसणाऱ्या दृश्यांकडे पाहत होती. तिच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरूच होतं. अचानक तिचं लक्ष घरापासून थोडं दूर असणाऱ्या झाडाकडे गेलं. त्या झाडाच्या आडोशाला एक वृद्ध स्त्री उभी होती. ओहो, पुन्हा तीच म्हातारी. कशाला तिथून ती माझ्या घराकडे पाहते? उदास असलेली स्वाती आता बेचैन होऊ लागली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या शंका तिच्या मनात फेर धरू लागल्या. याआधी ही स्वाती न तिला बरेच वेळा तिथं आणि घराच्या आसपास घुटमळताना बघितलेलं होतं. मुंबईहून पुण्याला येऊन तिला आता 2 महिने होऊन गेले होते, परंतु अजूनही त्या नव्या शहराशी तिला नाळ जुळवून घेता आली नव्हती. सूरजची म्हणजेच तिच्या नवऱ्याची नुकतीच मुंबईहून इथं तातडीने बदली करण्यात आली होती. तो तर आल्या आल्याच आपल्या कामात आणि ऑफिसच्या टूरमध्ये व्यस्त होऊन गेला होता. लहान असलेल्या ओवीला तर अगदी सहजपणे पहिल्या वर्गात ॲडमिशन मिळून गेली होती, पण मोठ्या मुलीला परीला 7वीत प्रवेश मिळावा म्हणून तिला केवढी यातायात करावी लागली होती. त्या दोघीही आता आपापल्या नव्या शाळांमध्ये स्थिरावत होत्या, परंतु स्वातीची मनस्थिती तर मुळासकट उपटून दुसऱ्या जमिनीमध्ये रोवलेल्या एखाद्या अशा रोपट्यासारखी होऊन गेली होती, जे रोपटं अद्याप नवीन जमिनीशी, वातावरणाशी स्वतःला जुळवून घेऊ शकलेलं नसेल. सगळं असं व्यवस्थित सुरू होतं मुंबईमध्ये. तिला छान नोकरी होती. इथे न जवळपास कुठलं एखादं चांगलं डे केअर सेंटर होतं, न कुठली एखादी विश्वासाची कामवालीही मिळत नव्हती. तिचं करिअर तर जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्तच झालं होतं. आधीच या सर्व गोष्टींचा ताण तिच्या मनावर आला होताच, आणि त्यातून आता हे म्हातारीचं प्रकरण. ती म्हातारी आपल्या घराची टेहळणी तर करीत नसेल ना? तसंही या परिसरामध्ये चोर आणि खंडणी तसंच मुलांचं अपहरण होणे अशा प्रकारच्या घटना नवीन नव्हत्या. विचार करून स्वातीचं डोकं फुटायची वेळ आली होती. 2 दिवसानंतर सूरज टूरवरून घरी परतला. तेव्हा स्वाती त्याला त्या म्हातारीबद्दल बोलली. आता सूरजलाही काळजी वाटू लागली. ठीक आहे, पुन्हा कधी जर असं झालं तो वॉचमनला सांगशील, तो ठेवील तिच्याकडे लक्ष. नाहीतर मग पाहू, पोलिसांकडे सुद्धा तक्रार करू, सूरज म्हणाला. यानंतर काही दिवस शांततेत गेले. एके दिवशी सकाळी स्वाती घराच्या टेरेसवर उभी होती. तिथून तिचं लक्ष समोरील रस्त्याकडे गेलं. घराचा वॉचमन एका म्हातारीसोबत तिच्या घराच्या मेन गेट्सजवळ उभा होता. सूरज वॉचमनसोबत काहीतरी बोलत होता. त्या म्हातारीकडे आणखी निरखून बघितल्यावर तिचा चेहरा तिला ओळखीचा वाटू लागला. स्वातीला वाटलं, आपण हा चेहरा आणखीन कुठेतरी पाहिलेला आहे, पण कुठे ते तिला आठवत नव्हतं. थोड्या वेळानंतर तिला ते आठवलं. वॉचमनशी बोलून सूरज घरात परतला आणि ती मात्र मेन गेटवर अजूनही तशीच उभी होती. अरे, ही तर तीच म्हातारी आहे जिच्याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. ही तिथं काय करते आहे? स्वातीने काळजीच्या स्वरात सूरजला विचारलं. ही बाया इथं कशाला आली आहे? सांगितलं तर तुला आश्चर्य वाटेल. जसं तू तिच्याबद्दल विचार करत होतीस तसं काहीच नाही आहे. तुला माहीत आहे ती कोण आहे ते? ती या घराची या आधीची मालकीण आहे. काय? पण आपण तर हे घर मिस्टर सुजित यांच्याकडून विकत घेतलेलं होतं. ही बिचारी म्हातारी त्या सुजितची दुर्दैवी आई आहे. सुजितने आधी तिला अंधारात ठेवून सर्व संपत्ती तिच्या
तिचा विश्वासघात करून आपल्या नावाने करून घेतली आणि मग आपल्याला हे घर विकून तो स्वतः मात्र आईला इथे सोडून परदेशी निघून गेला. स्वतःच्या आईला त्यांना इथंच या शहरातल्या एका वृद्धाश्रमात ठेवून दिला आहे आणि सर्वांना सांगितलं, माझी आई देवाघरी गेली आहे. शी, किती दुष्ट आहे हो हा माणूस. दिसायला तर किती साधा आणि गरीब वाटत होता. स्वाती बोलली. हो, आत्ता आठवलं. कोटीची खोली साफ करताना मला तिथं या घराची जुनी नेमप्लेट सापडली होती. तीवर देवकी निवास असं लिहिलं आणि त्या पाठीशेजारीच एखाद्या राजमहालातील वाटावी अशा स्त्रीचा नटून थटून काढलेला फोटो देखील बघितला होता. त्या फोटोतला चेहरा आणि या म्हातारीचा चेहरा मिळता जुळता वाटतोय. खरा म्हणूनच मला असं वाटत होतं की मी या म्हातारीला कुठेतरी पाहिलंय. पण मग आता ही इथे कशासाठी आली आहे? आपलं घर परत मागण्यासाठी तर नव्हे? नाही. आज हिच्या नवऱ्याचं प्रथम वर्षश्राद्ध आहे. आपल्या पतीचा घरातल्या ज्या खोलीत मृत्यू झाला त्या खोलीमध्ये ती प्रज्वलित करून तिला प्रार्थना करायची आहे. त्यानं काय होणार आहे? माझा तर बाई असल्या गोष्टींवर अजिबात विश्वासच नाही. अगं, तुझा भलेही नसेल परंतु त्यांचा तर आहे ना. आणि आपण तिला त्यासाठी हो म्हटलं तर तिला त्यामध्ये थोडा आनंद तरी मिळतच. तेवढ्या करण्यानं आपलं काय असं नुकसान होणार आहे? ठीक आहे, बोलवा तिला तुम्ही आतमध्ये. अनिच्छेने का असेना स्वातीने पतीचं म्हणणं मान्य केलं. देवकी आजी आत आल्या. क्षीणकाय अंगात जुनी सुती साडी, मोठमोठ्या डोळ्यांच्या कोपऱ्यात काही सुकलेले तर काही अजूनही वाहणारे अश्रू. देवकी आजी घरात आल्या आणि आत येऊन त्यांनी सूरज आणि स्वातीला अनेक आशीर्वाद दिले. कधी काही स्वतःच्या असलेल्या आणि आता परक्या झालेल्या त्या घराकडे त्या डोळे भरून पाहत होत्या. त्यांच्या त्या डोळ्यांसमोरून त्या घराबद्दलच्या कितीतरी आठवणी, सुखदुःखांचे असंख्य क्षण झरकन तरळून गेले. त्या माडीवरच्या खोलीमध्ये गेल्या. काही वेळ डोळे बंद करून शांतपणे तिथंच बसून राहिल्या. मिटलेल्या त्यांच्या त्या डोळ्यांतून गंगा यमुना बरसू लागल्या. मग त्यांनी शांतपणे खोलीत तुपाचा दिवा लावला, प्रार्थना केली आणि मग पुन्हा दोघांना भरभरून आशीर्वाद देत त्या बोलल्या, मी या घरात पहिल्यांदाच नववधू बनून आले होते. वाटलं होतं की आता या घरातून बाहेर पडेन ते तिरडीवरच. पण बोलता बोलता देवकी आजीचा गळा भरून आला. कंठातून शब्दही बाहेर पडेनात. हीच खोली होती माझी. किती वर्ष हसत खेळत घालवले मी इथं माझ्या प्रेमाच्या माणसांसोबत. पण सुजितचे वडील जाताच तिचे डोळे पुन्हा भरून आले. गळ्यात हुंदका दाटून आला. स्वाती आणि सुजित निशब्द होऊन त्यांचे बोलणे ऐकत होते. या घराशी असलेल्या आठवणी सांगत थोड्या वेळाने देवकी आजी जागच्या उठल्या आणि जड झालेल्या पावलांनी त्या बाहेर जाऊ लागल्या. असं वाटत होतं की जणू त्यांची पावलं इथं खेळलेली आहेत. घराचा उंबरठा ओलांडून जायचा त्यांचं मन होत नाही. पण आता घराबाहेर तर निघायलाच हवं होतं. देवकी आजींच्या मनाची ही अवस्था दोघांनाही समजत होती. आपण जरा बसा, मी आलेच हं, म्हणत स्वाती देवकी आजींना तिथंच थांबवत खोलीच्या बाहेर आली आणि हातानेच इशारा करत तिनं सूरजलाही बाहेर बोलावलं. मग ती त्याला सांगू लागली, अहो ऐका ना, मला ना एक खूप झक्कास कल्पना सुचली आहे, जिच्यामुळे आपलं जगणंही अधिक सुसह्य होईल आणि यांच्या दुःखी मनालाही बरं वाटेल. आपण यांनाच आपल्या घरात ठेवून घेतलं तर त्या एकट्या आहेत, त्यांना कुणाचा आसराही नाही आहे आणि या घरात त्यांचा जीवही अडकला आहे.
इथून त्या कुठे जायच्याही नाहीत आणि आपण त्यांना इथं वृद्धाश्रमात त्यांना मिळणारे जेवण व कपड्यालत्त्यापेक्षा अधिक चांगलं जेवण व कपडालत्ताही देऊ शकू. तुझं म्हणणं आहे की नोकरांप्रमाणे त्यांना वागवायचं आहे, होय ना स्वाती? नाही नाही, नोकरासारखं नव्हे. आपण काही त्यांना पगार वगैरे नाही देणार. कामासाठी तर आपल्याकडे बाई तर आहेच. त्या घरात राहतील तर घरातल्या माणसाप्रमाणे कामवाली बाई, घरात येणारे जाणारे यांच्यावर त्यांची नजरही राहील. आपल्या मुलांकडेही त्यांचं लक्ष राहील. या घरी राहिल्यात तर मीही आरामात नोकरीवर जाऊ शकेल. पण मग ऑफिसमध्ये गेल्यावर मलाही घराची, मुलांच्या खाण्यापिण्याची काळजी नाही राहणार. आयडिया तर छान आहे, पण त्यासाठी कबूल होतील का? का नाही होणार? आपण त्यांना अशा घरात राहू देणार आहोत ज्यावर त्यांचा फार जीव आहे. अनेक आठवणी या घरात गुंतलेल्या आहेत. जे घर त्या बाहेरून लपून छपून हळत होत असतात आणि जर ही बाई या घराची मालकीण बनून त्यावर आपला हक्क सांगू लागली तर काय करायचं? तर काय झालं? घर तर आपल्याच नावानं आहे ना. काय करू शकणार आहेत? आणि आता त्यांचं आयुष्य तरी किती शिल्लक उरलंय? ठीक आहे, तू बोलून पहा. सूरजने संमती दिली. स्वाती सावधतेने देवकी आजींशी बोलू लागली. म्हणाली, हे बघा, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही इथं राहू शकता. स्वातीनं हा अचानक समोर मांडलेला प्रस्ताव ऐकून म्हातारी नजर विस्फारून तिच्याकडे पाहू लागली. आपण खरंच या शहरात राहू शकू? कल्पनेनंच ती क्षणभर सुखावून गेली आणि लगेच तिच्या डोळ्यातील चमक नाहीशी झाली. आजच्या जमान्यात जिथं पोटच्या मुलांनाही त्यांना हे सांगून घराबाहेर काढलं होतं की एवढ्या मोठ्या घरात भूतासारखं एकटं राहण्यापेक्षा तिनं वृद्धाश्रमात राहणं अधिक श्रेयस्कर आहे. तिथं ही परकी माणसं स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कशाला आपल्याला सुखी तुम्ही इथं राहा म्हणणार? नाही, नको. कशाला उगाच तुम्हा लोकांना त्रास? अहो, त्रास कसला त्यात? इतकं मोठं हे घर आहे आणि त्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत राहिलात तर आम्हालाही थोडा आरामच मिळेल. जगाची रीत माहीत असलेल्या देवकी आजींना स्वातीचा हा घरात राहण्याचा प्रस्ताव ठेवण्यामागे काही हेतू आहे हे स्वातीच्या डोळ्यातील भावांवरून ओळखता आलं असलं तरी या कधी कायच्या आपल्याच असलेल्या त्या घरात राहण्याचा मोह त्या आवरू शकल्या नाहीत. देवकी आजी त्यांच्यासोबत राहायला आल्या आणि आल्याच त्यांच्या सराईत हातांनी घराची जबाबदारी अगदी खूप छान सांभाळली. त्यांना घरातले सर्वजण आजी म्हणूनच हाका मारीत. त्यांच्या देखरेखीखाली घरातलं प्रत्येकच काम सुचारूपणे पार पाडू लागलं. घराच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे स्वातीनेही बिनधास्तपणे नवी नोकरी पत्करली. 1 वर्ष कसं मागे पडलं हे कळलंही नाही. त्या सकाळी दोन्ही मुलींना उठवायच्या, त्यांना तयार करायच्या, त्यांची समजूत घालून त्यांना 2 घास भरवायच्या आणि त्यानंतर त्यांना स्कूल बसपर्यंत नेऊन सोडायच्या. मग एखाद्या कुशल मॅनेजरप्रमाणे स्वतःच्या देखरेखीखाली बाईकडून घरातली सारी कामे करवून घ्यायच्या. घरातल्या स्वयंपाकाकडे त्या स्वतः खास लक्ष घालीत. विशेष करून मुलं शाळेतून परतायची वेळ झाली की त्या जवळपास रोजच नवनवीन आणि मुलांसाठी पौष्टिक असे पदार्थ खाद्य बनवून त्यांना खाऊ घालायच्या. स्वातीलाही नवलच वाटायचं की जी मुलं बर्गर आणि पिझ्झा सोडून इतर कुठलेही खाद्यपदार्थ खायला टाळाटाळ करीत तीच मुलं आता या नव्या आजींच्या हाताने बनलेले वेगवेगळे चविष्ट पदार्थ अगदी आनंदाने आणि चवीनं खाऊ लागले होते. मुलं आपल्या या नवीन आजीबरोबर किती मिळून मिसळून राहू लागली होती. आजी सुंदर गोष्टी सांगते म्हणून कधी काळी रात्र टी व्ही समोर बसून राहणारी ती मुलं आता आजी गोष्ट सांगणार म्हणून टी व्ही पाहणं सोडून आजी सांगेल ते ऐकू लागली होती. वेळेवर आपलं खाणं पिणं उरकून आणि शाळेचा अभ्यास आटपून मुलं लवकर झोपी पण जात होते. आजी आपल्या गोष्टींच्या माध्यमातून ज्याप्रमाणे मुलांवर चांगले संस्कार घडवून आणत होत्या
त्याचप्रमाणे मुलांची टी व्ही बघण्याची वाईट सवय पण सोडवत होत्या. स्वाती आणि सूरज मुलांमध्ये घडलेल्या या बदलामुळे आनंदित होते आणि अचंबितही होते, कारण त्यांच्याजवळ तर कधी मुलांजवळ बसून त्यांच्याशी 2 शब्द बोलण्याचाही वेळ नसायचा. घरात कोणा मोठ्या माणसाची उपस्थिती असणं, आजी आजोबांची माया मिळणं यांचा मुलावर किती सकारात्मक परिणाम घडून येतो हे स्वातीने पहिल्यांदाच पाहिलं होतं. तिची मुलं तर आधीपासूनच या सुखापासून वंचित होते, कारण त्यांच्या जन्माआधीच त्यांचे दोन्हीकडले आजी आजोबा परलोकवासी झाले होते. आज स्वातीचा वाढदिवस होता. सूरज आणि स्वाती ऑफिसातून लवकर बाहेर पडून बाहेरच डिनर घ्यायचं ठरवलं होतं. त्यांनी विचार केला की आज मुलांना आजी सांभाळून घेईल, परंतु घरात शिरताच दोघंही आश्चर्यचकित झाले. मुलांनी घर फुग्यांनी आणि कणाती लावून मस्त सजवलं होतं. आजीने स्वातीला आवडणारे पदार्थ आणि केक बनवून ठेवले होते. अशी ही सरप्राईज बर्थडे पार्टी. मुलांचा उत्साह आणि आजीच्या मेहनतीनं स्वाती भारावून गेली. तिचे डोळे भरून आले. याआधी मुलांनी तिच्यासाठी असं काहीच केलं नव्हतं. मुलं धावतच स्वातीच्या जवळ आली आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी तिला विचारलं, आई, तुला आम्ही दिलेलं सरप्राईज कसं वाटलं? खूप छान, इतकं छान की आता काय बोलू, असं म्हणत तिनं आपल्या दोन्ही मुलांना आपल्या छातीशी कवटाळून घेतलं आणि दोघांचीही पापी घेतली. आम्हाला माहीतच होतं की तुला खूप आवडेल. आजीच म्हणाली की आपल्या मुलांकडून केल्या गेलेला थोडासा प्रयत्नसुद्धा आईवडिलांना खूप खूप आनंदित करून जातो. म्हणूनच आम्ही दोघांनी तुला खुश पाहण्याकरता हे सगळं केलं. स्वातीच्या डोळ्यात आजीसाठी कृतज्ञतेचा भाव दाटून आला. आपल्या मुलांकडून असं आगळं वेगळं सुख तिला आयुष्यात पहिल्यांदाच मिळतच होतं आणि तेही गायत्री आजींच्या सुसंस्कारामुळे. केक कापून झाल्यावर देवकी आजींनी आपल्या साडीच्या पदराच्या टोकाला बांधलेली लाल रुमालात झाकलेली एक वस्तू बाहेर काढली आणि ती स्वातीकडे सरकवली. हे काय आहे? तुझ्या वाढदिवसाचं बक्षीस. स्वातीनं रुमाल उघडून बघितलं तर तिला त्या रुमालात सोन्याच्या बांगड्या दिसल्या. त्या चमकल्या. अरे, ह्या तर खऱ्याखुऱ्या सोन्याच्या बांगड्या दिसत आहेत. हो, पोरी सोन्याच्या आहेत. अगदी मनापासून वाटत होतं की तुझा वाढदिवसाला तुला गिफ्ट म्हणून काहीतरी घेऊन द्यावं. ह्या बांगड्या सोडल्या तर यापेक्षा दुसरं काहीही नाही माझ्याजवळ तुला देण्यासारखं. आता मी ह्या बांगड्या अगदी सांभाळून ठेवल्या होत्या. ह्या बांगड्या ठेवून मी आता काय काय करू तुला तूच घाल. त्या खूप खुलून दिसतील तुझ्या हातात. स्वातीचं अंतर्मन तिला टोचू लागलं. तिचा खाऊ लागलं. जिला तिनं गरजू म्हातारी समजून आपला स्वतःचा स्वार्थ साधून ठेवून घेतलं. ती किती सुंदर हळव्या मनाची आहे, किती करते सगळ्यांसाठी. देवकी आजींचा स्वभाव बघून स्वाती तिच्या वागण्याची, तिच्या स्वार्थी स्वभावाची आणि आजीला आपण इथे फायद्यासाठी ठेवून घेतलंय या सगळ्याची आपल्या मनाशीच वाईट वाटू लागले. त्यानंतर तिने मनाशीच माफी मागून मनाशीच ठरवले, आजपासून मी देवकी आजींना माझ्या आईचा दर्जा देणार आहे. त्यानंतर स्वाती आणि सूरज देवकी आजींची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागले. हळूहळू देवकी आजी देखील दमत चालल्या होत्या. शेवटी आता त्यांचे देखील वय वाढत चाललेलं होतं. ओवी आणि परी देखील मोठ्या झालेल्या होत्या. त्यामुळे त्यांना देखील देवकी आजींचं वय वाढत चालले हे लक्षात येत होतं. त्याही त्यांच्या काळजी घेत होत्या. देवकी आजी देखील या कुटुंबामध्ये मिळून गेल्या होत्या. जणू की काय यांची माझी गेल्या जन्मातली काहीतरी नाते उरलेले आहेत, म्हणूनच मी ह्या कुटुंबामध्ये आले. एके दिवशी देवकी आजी खूप आजारी पडल्या. सूरजने आणि स्वातीने त्यांची रात्रभर काळजी घेतली, परंतु तरी त्या काही ठीक झाल्या नाही. म्हणून डॉक्टर देखील घरी तपासण्यासाठी बोलावलं, परंतु डॉक्टरांनी सांगितले, आजी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची काळजी घ्या, आम्ही काही करू शकत नाही. आता स्वातीला आणि सूरजला देखील कळून चुकले होते की देवकी आजी थोड्याच दिवसांसाठी आपल्यासोबत आहे.
आणि या सगळ्यांमध्ये देवकी आजीने सूरजला आणि स्वातीला आणि ओवी आणि परीला देखील बोलावून घेतले. त्यावेळी सांगितलं, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. सूरजने स्वातीने देखील विचार केला, आजींना एवढं काय महत्त्वाचं बोलायचं असेल, परंतु जाऊयात आपण, असं बोलून स्वाती आणि सूरज आजीकडे गेले. त्यावेळी देवकी आजीने सांगितलेले, माझी शेवटची इच्छा आहे, प्लीज तुम्ही माझ्या मुलाला म्हणजेच मिस्टर सुजित याला माझ्या शेवटच्या भेटीसाठी एकदा भारतामध्ये बोलवा. त्यावेळी सूरज आणि स्वातीने देखील हो हो म्हणून सांगितलं. नंतर स्वाती देखील सूरजला म्हणाली, आजीची शेवटची इच्छा आहे तर प्लीज काहीतरी कारण सांगून मिस्टर सुजितला तुम्ही इकडे बोलवा. सूरजने देखील होकार दिला आणि सुजितला फोन केला. सुजित देखील भारतात येण्यासाठी तयार झाला. तिसऱ्या दिवशी सुजित देवकी निवासमध्येच सूरज आणि स्वातीच्या घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याला स्वातीने सुजितला चहा कॉफी विचारले. त्यानंतर बोलता बोलता सहज सुजितच लक्ष बेडरूमकडे गेलं. बेडवर एक झोपलेल्या आजी दिसल्या. न राहून सुजितने देखील सुजितला विचारले, तुम्हाला तर आईबाप कोणी नव्हते ना, मग या आजी कोण? सूरज आणि स्वातीने सांगितले, आमच्या आई वडील आम्हाला लवकर सोडून गेले, परंतु त्यानंतर देवाने आम्हाला एका आईला परत पाठवले, तीच ही आमची आई. सुजितने देखील सूरज आणि स्वातीकडे आश्चर्याच्या नजरेने पाहिलं. सूरजने सांगितलं, आता माझी आई खूप आजारी आहे. डॉक्टरांनी सांगितले थोडेच दिवसांसाठी ते तुमच्यासोबत आहे. हे ऐकल्यानंतर सुजित देखील नाराजच झाला जरा आणि सूरजला सांगू लागला, माझे बाबा तर लवकर गेले, पण आई लगेच त्यानंतर गेली. मला देखील माझ्या आईची खूप आठवण येते, त्यामुळेच मी भारत सोडून अमेरिकेला राहायला गेलो. हे सगळं सुजितचं खोटं बोलणं स्वाती आणि सूरज ऐकत होते. आणि निघताना सुजित सूरजला म्हणाला, काळजी घ्या सर तुमच्या आईंची, असं म्हणून तो निघणारच. तेवढ्याच सूरजने सांगितलं, सुजित तुम्ही प्लीज एकदा माझ्या आईला भेटता का, तिलाही आनंद होईल तुम्ही आलात म्हणून. ठीक आहे असं म्हणून सुजित देखील आईला भेटण्यासाठी तयार झाला. सूरज, स्वाती आणि सुजित बेडरूममध्ये गेले. आजीच्या बाजूला परी आणि ओवी आजीचे पाय दाबत बसलेल्या होत्या आणि आजीचा चेहरा सुजितने बघितला. देवकी आजीने देखील खूप दिवसानंतर आपल्या लोकांना बघितलं होतं, परंतु आपल्याच मुलामध्ये हे बोलणं ऐकल्याच्या सुजितबद्दल तिच्या मनामध्ये खूप वाईट वाटत होतं. त्या मुलाला 9 महिने पोटामध्ये सांभाळलं, त्यानंतर त्याला काहीतरी कमी पडू दिलं नाही. आज तोच मुलगा आई जिवंत असताना देखील बाकीच्या लोकांना सांगत आहे की माझी आई देवाघरी गेली. सुजितने देवकी आजींचा चेहरा स्पष्ट बघितल्यानंतर त्यालाही आपल्या आईची ओळख पटली. ही तर दुसरी तिसरी कोणी नसून आपलीच आई आहे हे लक्षामध्ये आलं आणि त्याला मोठा धक्काच बसला. एका क्षणासाठी तो थांबला, परंतु नंतर विचार केला, मला इथून आता निघावे लागेल, नाही तर आईने जर ओळख सांगितली तर तो काही घडेल. त्याआधीच देवकी आजीने सुजित आणि स्वातीला सांगितलं, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. स्वाती देखील बोलली, बोल ना आई. त्यावेळी देवकी आजीने सांगितलं, मला माझी कोणी मुलगा नाही या जगामध्ये, असं कोणीच नव्हतं. माझा नवरा गेल्याच्या नंतरला मी एकटीच पडले, परंतु देवाने मला तुमच्या दोघांसारखे मुलं माझ्या पदरामध्ये टाकली. दोन नाती मग दिल्या. मी यामध्ये आनंदित होते. तुम्ही घेतलेले माझी काळजी, मला दिलेला आदर सन्मान आणि तेवढेच दिलेलं प्रेम, या सगळ्यासाठी मी तुमची ऋणी राहीन. स्वाती, मी तुला बड्डेसाठी गिफ्ट बांगड्या दिल्या आणि त्यावेळी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे देण्यासाठी एवढंच आहे, परंतु स्वाती तू तर माझी लेकीपेक्षा जास्त काळजी घेतेस आणि सूरजने देखील मुलापेक्षा जास्त काळजी घेतली. म्हणून तुम्हाला सांगते, आपल्या घराच्या बाजूलाच असणाऱ्या बँकेमध्ये मी काही FD करून ठेवल्या होत्या. कमीत कमी त्या 60-70 लाखाच्या असतील आणि त्यातच माझे लॉकर देखील आहे. त्यामध्ये 20-25 तोळे
सोने देखील असेल आणि या सगळ्यांचं पावती आणि लोकरची चावी ह्याच बेडरूममध्ये होत. एक गुप्त असा कपाटाच्या बाजूला कप्पा आहे, त्यामध्ये मी ठेवलेली होती. यंदा कदाचित मी आजही जाऊ शकते किंवा उद्याही जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला हे सांगण्यासाठी मी बोलावलं आहे आणि हे सगळं मी इथे राहायला आल्यावर बँकेत जाऊन तुमच्या नावावर केलेलं आहे. त्यामुळे कसलाही संकोच न बाळगता ते तुम्ही घ्या, एका आईने दिलेला आशीर्वाद म्हणून. सूरज आणि स्वाती, मी जिवंतपणेच मेले होते. ज्यावेळी माझ्या मुलाने मला घराबाहेर काढलं, वृद्धाश्रमामध्ये ठेवलं, माझी सगळी प्रॉपर्टी विकून टाकली आणि सगळ्यांना घोषित केलं माझी आई मेली, त्याच वेळी मी मेले होते. परंतु तुम्ही चौघांनी मला नवीन जीवन दिलं, आयुष्य दिलं. त्यामुळे माझा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीमागे राहील. असं बोलून देवकी आजीनं शेवटचा श्वास हा स्वातीच्या मांडीवरच घेतला. आता देवकी आजी तर गेल्या होत्या, परंतु हे जे काही घडलं ते सगळं सुजितच्या समोरच घडलं. आपण आपल्या जिवंत आईला मेली म्हणून घोषित परंतु त्याच आईने आज माझ्यासमोर शेवटचा श्वास घेतला. मरताना तिने साधी मला ओळखही दिली नाही. आयुष्यभर पैशाच्या पाठीमागे लागलेलो मी आणि कोण कुठले स्वाती, सूरज यांना आईने दिलेला आशीर्वाद आणि त्या दोघांनी घेतलेली आईची काळजी. का मी माझ्या आईला जिवंतपणेच मारला असेल आणि मरताना तिने मला मी तिचा मुलगा आहे हे समोर असून देखील तिने एकाही शब्दाने काही सांगितलं नाही. याच कारणासाठी तिने मला इथे बोलावलं असावं. देवा, मला माफ कर, मी चुकलो, असं म्हणून सुजित जसा रडायला लागला. मित्र हो, तुम्ही आयुष्यभर किती पैसा कमवून, परंतु त्याआधी आपल्या नात्यांना, आपल्या आईवडिलांना आपली गरज आहे हे विसरू नका. आपण कमावलेली प्रॉपर्टी पाहून आज आपलीच मुलं ती विकतात आणि आपल्याला एखाद्या वृद्धाश्रमामध्ये ठेवून ती नंतर आपल्याकडे डोकवायला येत नाहीत. मग काय उपयोग? आयुष्यभर आपण ज्यासाठी पैसा, प्रॉपर्टी कमवून ठेवतो, शेवटच्या क्षणाला आपल्याला ओळखही देत नसतील तर, आणि हेच दिवस आल्यावरती शेवट येणार असेल तर, पैसा, प्रॉपर्टी कमवण्याच्या नादी लागण्यापेक्षा योग्य वेळी आपल्या मुलांवरती संस्कार करा, म्हणजे शेवटच्या क्षणाला निदान हे आपल्या आईवडिलांसोबत तरी राहील. तात्पर्य: आईवडील आपल्या मुलांसाठी आयुष्यभर मेहनत करून, कष्ट करून पैसे, प्रॉपर्टी कमावून ठेवतात. त्याच मुलांना चांगलं शिक्षण देतात, परंतु तेच मुलं जॉबला लागल्यानंतर त्यांना म्हाताऱ्या आईवडिलांचा कंटाळा येतो आणि सरळ सरळ आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवून जिवंतपणेच त्यांना मारून टाकतात. म्हणून आईवडिलांनी मुलांना पैसा कमवण्यापेक्षा संस्कार कमवा आणि त्यात सुसंस्काराने शेवट होणार आहे हे लक्षात ठेवा. आजची कथा कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.